हरे कृष्ण। तर आज आहे दिवस दुसरा आणि आज आम्ही जाणार रुक्मिणी मंदिरला, गोपी तलावला, नागेश्वर धाम आणि द्वारका बेटला। तर बघूया आपण पुढे। हरे कृष्ण। तर इथे आम्ही रुक्मिणी मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि या रुक्मिणी मंदिराची पण एक कथा आहे। दुर्वासा ऋषी जेव्हा द्वारकेमध्ये आले होते तेव्हा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवींनी त्यांना जेवणासाठी आमंत्रण केलं होतं। पण दुर्वासी ऋषींनी त्यांना एक अट घातली की तुम्ही माझा रथ स्वतः खेचून न्याल तेव्हाच मी तुमच्याकडे जेवायला येईल। तेव्हा खेचत असताना रुक्मिणी देवींना तहान लागते, तेव्हा श्रीकृष्ण रुक्मिणी देवींसाठी तिथे गंगा प्रकट करतात आणि रुक्मिणी देवी त्यांची तहान भागवून घेतात। पण दुर्वासा ऋषींना त्यांचा क्रोध येतो आणि ते क्रोधाच्या अभावाने त्यांना श्राप देतात की रुक्मिणी देवी द्वारकापासून लांब राहणार, म्हणून रुक्मिणी मंदिर द्वारकापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे। इथून पुढे आम्ही निघालो द्वारका बेटसाठी, पण द्वारका बेटमध्ये सुद्धा आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून आम्हाला मंदिराचे काहीच फुटेज घेता नाही आले कारण आम्ही खूप आधीच मोबाईल सबमिट केले। द्वारका बेटमधून आम्ही निघालो पुढे नागेश्वर धामसाठी। नागेश्वर धाम हे ज्योतिर्लिंगमधनं एक आहे। चला मग तुम्हाला पण नागेश्वर महादेवांचे दर्शन भेटेल। ही महादेवांची मूर्ती इतकी सुरेख होती, आकर्षित होती। ती 85 का 80 फूट उंचीची आहे। आम्ही इथे खूप टाइम थांबलो होतो कारण का इथे मनच होत नव्हतं इथून जाण्यासाठी। मग आम्ही इथून निघालो आणि पुढे आलो गोपी तलावासाठी। तर इथे जाताना आम्हाला भेटलं श्रीरामांच्या नावाचा दगड जो पाण्यामध्ये तरंगत राहतो। इथून पुढे निघालो आम्ही गोपी तलावासाठी आणि इथे गोपीनाथ मंदिर सुद्धा होतं। गोपी तलाव म्हणजेच अर्जुन कुंड असंही म्हणतात। आणि इथे तुम्ही बघू शकता गोपीनाथजीचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात। हरे कृष्ण। आणि हे आहे ते गोपी तलाव। इथे बसून आम्ही कीर्तन केलं। इथे आमचा दिवस दुसरा पूर्ण झाला। तर भेटूया पुढे। हरे कृष्ण।